गौतमी शिकलगार. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी. आज कोल्हापुरातल्या ओढ्यावरच्या रेणुका मातेच्या आंबील यात्रेसाठी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. पहाटे 4 वाजल्यापासून श्री रेणुका देवीला अभिषेक आणि महापूजा करून यात्रेला विधिवत सुरुवात करण्यात आली. हजारो भाविकांनी या यात्रेत सहभाग घेत देवीचं दर्शन घेतलंय. दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी झाली होती. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाच्या वतीनं चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोल्हापूरच्या हद्दवाढ संदर्भातली बातमी आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दीलगत विस्तारत असलेल्या 42 गावांना विशेष नियोजन प्राधिकरण दर्जा देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आलाय. यामुळे प्राधिकरणाच्या कक्षेतील गावांचे विकासाचे प्रश्न मार्गी लागणार असल्यानं कोल्हापूर हद्दवाढ विरोधी कृती समितीने या निर्णयाचं स्वागत करत पालकमंत्र्यांचे आभार मानले. आज कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीनं 42 गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते यांच्या वतीनं गेले 1 वर्षभर हद्दवाढ विरोधी काम चालू होतं. यामध्ये प्रामुख्यानं 2017 साली प्राधिकरण निर्माण झालं. त्यापासून आजपर्यंत प्राधिकरणामध्ये अधिकारी कमी किंवा फंड न असल्यामुळं प्राधिकरणाच्या माध्यमातून गावचा विकास झालेला नाही. तरी परवा पालकमंत्री साहेब आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी प्राधिकरणाचे अधिकारी आणि त्यांचा स्टाफ यांची मीटिंग बोलवली आणि त्यांनी सांगितलं की 2मध्ये 42 गावचा सगळा आढावा घ्या. याच्यामध्ये हॉस्पिटल असेल, बागबगीचा असेल किंवा स्थानिक ज्या ज्या काही सुखसुविधा असतील, जिथं जिथं कमी आहेत त्याचा आढावा घेऊन प्रस्ताव सादर करा. अशा पद्धतीचं 1-2 महिन्यापूर्वी त्यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सांगितलं. त्याला अनुसरून पालकमंत्री साहेबांच्याकडं विशेष नियोजन प्राधिकरण अशा पद्धतीचा प्रस्ताव पालकमंत्री साहेबांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधीने शासनाला 8 तारखेला परवा पाठवला. त्याबद्दल आपल्या 42 गावच्या वतीनं त्यांचं हार्दिक आम्ही अभिनंदन करतोय. कोल्हापुरातल्या CPR हॉस्पिटल संदर्भातली आता बातमी आहे. CPR मधील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात प्रलंबित बिले आणि पैशांची देवाणघेवाण झालेल्या हिशोबाची वही सापडल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून नागपूर हिवाळी अधिवेशनात शिवसेना उबाटा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दोषींवर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित करत शासनाला जाब विचारलाय. मंत्री महोदय, आपल्या कानापर्यंत नक्की आलं असेल की आपल्याकडे जे CPR हॉस्पिटल आपल्या कोल्हापूरमध्ये आहे, या CPR मध्ये जे CS आहेत त्या CSनी कुठल्या कर्मचाऱ्यांच्या कुठे ड्युट्या लावायच्या, ज्यांची कोणाची वैद्यकीय बिलं वगैरे काढायची असतील तर त्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडून किती पैसे घेतले त्याची प्रत्यक्षपणे डायरी त्यांच्या तिथे CSच्या केबिनमध्ये अध्यक्ष महोदय मिळाली की याच्याकडून एवढे ठरले होते परंतु एवढे आले, एवढे यायचे बाकी आहेत. अशा पद्धतीचं CSच्या तिथे ती डायरी मिळाली. तो आपला जिल्हा आहे. आपल्या कानापर्यंत हे आलंय आणि म्हणून मी म्हणतो म्हणून नव्हे तर संपूर्ण कोल्हापूरमध्ये हा विषय गाजलाय. आपण या विषयाची बादशाह पण इथे आहेत म्हणजे आमचे मुश्रीफ साहेब, आणि म्हणून आपण संपूर्ण त्या हॉस्पिटलची चौकशी करून जर ते खरोखर दोषी असतील तर, मी असं कधीच म्हणत नाही, तर आपण त्यांना पाठीशी न घालता, कारण त्यांची बदली आपण केलेली आहे आणि म्हणून आपण त्यांना पाठीशी न घालता ही डायरी जर आपल्यापर्यंत आली असेल तर आपण कठोर चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणार का. आणि आता बातमी आहे सायबर चौकामध्ये होणाऱ्या अपघाताची. 2 दिवसांपूर्वी अपघाताची घटना ताजी असताना सायबर चौकाजवळ शुक्रवारी रात्री पुन्हा 2 अपघात झाले. एका घटनेत रस्त्याच्या दुभाजकाला 4 चाकी धडकून तिचा चक्काचूर झालाय, तर दुसऱ्या घटनेत अन्य एका 4 चाकीने दुचाकीला धडक दिली. या अपघातांमध्ये 2 जण जखमी झाले आहेत. इचलकरंजी नगरपालिकेच्या वतीनं थोरात चौकातील ऑक्सिजन पार्कमध्ये 3 वर्षांपूर्वी उभारलेले नक्षत्रवन दुर्लक्ष आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आता अस्तित्व हरवून बसणार का अशी स्थिती निर्माण झाली आहे. खोदे इथं ऊसाला आग लागून 15 लाखांचं नुकसान झालंय. गट नंबर 72 आणि 73 मधील ऊसाच्या शेतात वीज वाहिनीत शॉर्ट सर्किट झाल्यानं 15 एकरातील ऊस पीक जळून खाक झालंय. या घटनेत शेतकऱ्यांचा अंदाजे 15 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
आणि राजापूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गावबंद आंदोलन करण्यात आले. राजापूर तालुका शिरोळ इथला अकिवाट आणि राजापूरवाडी रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवारी एक दिवसीय कडकडीत गावबंद आंदोलन पुकारले. याला गावकऱ्यांनी पूर्ण प्रतिसाद देत सर्व व्यवहार बंद ठेवले होते. रस्ता हा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. रस्ता हा झालाच पाहिजे. रस्ता हा झालाच पाहिजे. धिक्कार असो, धिक्कार असो. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक सविस्तर विश्लेषण, स्थानिक राजकारण आणि जिल्ह्याभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आपला तरुण भारत संवादचा पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा. अशाच नवनवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.